रुग्णाला तपासण्यास नकार दिला। कोल्हापुरातील रामानंद नगरात डॉक्टरांच्या क्लिनिकवर दगडफेक, वाहने फोडली। रात्री उशिरा रुग्णाला तपासण्यास नकार का दिला? दवाखाना का बंद केला? या कारणावरून रामानंद नगर येथील एका डॉक्टरावर दहशत निर्माण करून क्लिनिकसह बाबा जरगनगर येथील त्यांचे राहते घर, दवाखान्यासमोरील मित्राच्या घरासह 4 वाहनांवर चौघांनी गुरुवारी मध्यरात्री दगडफेक आणि विटांचा मारा करून दहशत निर्माण केली। क्लिनिकपासून ते घरापर्यंत डॉक्टरांचा पाठलाग करून तरुणांनी त्यांच्या पाठीत वीट मारून जखमी केलं। तरुणांनी त्यांच्या घराच्या काचा फोडून परिसरातील 4चाकी वाहने फोडली। या घटनेने मध्यरात्री परिसरात मोठा तणाव निर्माण झाला। या प्रकरणी करवीर पोलिसांनी वृषभ साळुंके यांच्यासह 3 अनोळखी तरुणांवर गुन्हा दाखल केला। रात्री उशिरा त्यांच्यातील दोघांची नावे निष्पन्न झाल्याचं पोलिसांनी सांगितलं। डॉक्टर विनीत वसंतराव देशपांडे, वय वर्ष 61, राहणार प्लॉट क्रमांक 27A, लेआउट नंबर 2, बाबा जरगनगर, कोल्हापूर यांनी फिर्याद दाखल केली। घटनेत डॉक्टरांसह त्यांचा मित्र संतोष आरोळकर जखमी झाले। करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर देशपांडे यांचे रामानंद नगर मुख्य रस्त्यावर येथे उषा क्लिनिक आहे। ते क्लिनिकचे काम संपून रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास जरगनगरात घरी जात असताना चौघेजण त्या ठिकाणी आले। त्यांनी दादांची तब्येत ठीक नाही, त्यांना तपासा, असं त्या तरुणांनी सांगितले। त्यावेळी डॉक्टरांनी दवाखाना बंद केल्याचं सांगताच त्या तरुणांना राग आला। डॉक्टर क्लिनिक बंद करून गेल्यानंतर 4 मोटरसायकलवरून आलेल्या तरुणांनी त्यांचा पाठलाग केला। त्यांनी डॉक्टरांच्या घरावर दगडफेक केली। घरच्या दारात पार्क केलेली त्यांची 4चाकी फोडली। यावेळी दगड विटांचा आवाज आल्यानंतर डॉक्टर देशपांडे बाहेर आल्यानंतर तरुणांनी त्यांच्या पाठीत वीट फेकून मारली। त्यात ते जखमी झाले। ही दगडफेक सुमारे 10 मिनिटं सुरू होती। त्यांनी दगड आणि विटांचा मारा करून घरच्या काचा फोडल्या। यावेळी भयभीत झालेल्या डॉक्टरांनी घडलेल्या प्रकाराची माहिती दूरध्वनीवरून पोलिसांना दिली। त्या ठिकाणी पोलीस दाखल झाले। त्यांनी परिसरात या तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ते सापडले नाहीत। पोलीस निघून गेल्यानंतर पुन्हा ते तरुण मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या जरगनगरातील क्लिनिकवर गेले। या क्लिनिकवरही दगडफेक करून काचा फोडून मोठे नुकसान केले। दगडफेकीचा आवाज ऐकून डॉक्टर देशपांडे यांचे क्लिनिक समोर राहणारे मित्र संतोष आरोळकर बाहेर आले। त्यांनी या प्रकाराचा जाब विचारल्यानंतर तरुणांनी त्यांच्यावरही दगडफेक केली। त्यांच्या घराच्या खिडकीच्या काचा 4चाकी फोडली। या प्रकाराने परिसरात मोठी दहशत निर्माण झाली। बाबा जरगनगर परिसरातील 4 वाहने तरुण फोडून पसार झाले। डॉक्टरांनी दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। रुग्णाला तपासा असं सांगणाऱ्या या तरुणांना धड चालताही येत नसल्याचं जबाबात म्हटलं असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे। परिसरातील CCTV फुटेजनुसार त्या तरुणांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे।